500 रुपये आले. हा एक काळा बटाटा 500 रुपये आले मध्ये. वेलकम टू माय न्यू व्लॉग. मम्मी पळाली कारण की ती मला म्हटलेली मी ती तुझ्या व्लॉग मध्ये नाहीये. वैभवीची सुरुवात झाली आहे. वैभवी काय करतीये? बटाटे खिसतीये. ठीक आहे. अबे साले साली ठीक आहे. आम्ही काहीतरी बनवतोय. फोड आलाय गाईस पण मी तरी करते. बघू बघू थांब मला. ओ व्हाईट हा दिसला फुटला ना कधी. ईशी वैभवीचे रियल स्ट्रगल्स है गाइस. उसकी एक तो सोड जाऊ. एवढे बटाटे करायचे तिला ह्या एकट्या बटाटीला आणि आम्ही करतो रे. बटाटी व्हिडिओ घेते. जास्त बोलू नको. तुझ्या डोक्यात घालेल मी पाणी. आणि आता आम्ही काय बनवणार आहे? कोण तो बटाटा एक झोपलाय. तो हे बघा इकडे डोल्या झोपलाय. 500 रुपये आले. हा एक काळा बटाटा 500 रुपये आले मध्ये. ह्या काळ्या बटाट्यासारखा हा काळा बटाटा. आणि आम्ही आज काय बनवणार आहे ते तुम्हाला मी डिरेक्टली बघूया यार. वैभवीला काय म्हटली? काळ्या बटाट्याने गोऱ्या बटाट्यावर हमला केला. झालं हागून. सॉरी 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 झालं घाण बोलून. चला तू आता स्मॅश कर पटकन. झालंय माझं ऑलमोस्ट. आणि मग आम्ही दाबेली बनवू. अरे यार शेट मी तुम्हाला नंतर सांगेल गाईज आम्ही कशी. जाऊ दे गाईज आम्ही दाबेली बनवतोय. माझा अवतार विचित्र आहे. ठीक आहे मी ह्यांच्यावर समज गया. माझं असं विचारायला की ब्लॉग पण बनवू आपण. आणखी मी कधी दाबेली म्हणजे बनवण्याचं ट्राय नाही केलं. सो मम्मी आता शिकवतीये मला. तिला ब्लॉग मध्ये नाही यायचं म्हणून मी तिला चेहऱ्याने दाखवते. पण तुम्हाला मी प्रोसेस दाखवते की जे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना पण समजा दाबेली कशी बनवायची ही माहीत नाही. तर मग आमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात किंवा मग हा व्लॉग असाच तुम्ही पण बघू शकता. लेट्स गो. मम्मीने कढई ठेवली मध्ये तेल टाकलंय तिने. आणि याच्या आधी युट्यूबवर रेसिपी बघून झाली तर तिचा चेहऱ्याने दाखवू शकत. ती हसतीये पण ठीक आहे. ओके मम्मीनी इकडे ती ऑलरेडी प्रमाण घेतीये. ओके हा कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट मसाला आपल्याला मम्मी दाखवतीये की कसं करायचं. ओ तिने हे टाकलंय का कढीपत्ता. कढीपत्ता बारीक केलेला कारण की हे मुलं खात नाही असे म्हणून असे होतात फुगे. हिरवी चटणी टाकली. ओके तेल भरभरून टाकायचं आहे. छातीत दुखेल एवढा तेल टाकायचंय. बापरे वास सुटलाय गाई जिथे वेगळ्या पद्धतीचा. पटकन टाकून फचका. पण दाबेली मध्ये कढीपत्ता असतो का? मला तर नाही माहिती. इंडियन पद्धतीची दाबेली आहे. ओ भाई पटकन टाकते जळून जाईल. ओ पाणी. वाव आपण आधी पण केलेलं आहे ना. आय गेस हो. नाही दाबेलीचा व्हिडिओ नाही केला. शॉर्ट. तुझी रील. हो माझी रील होती बरोबर. माझे इंस्टाग्रामच्या अकाउंटवर मी मेन्शन करते इकडे.
आम्ही दाबेली पण का बनवतो त्याच्या मागे हे होतं गाईज की हा मसाला आणलेला मम्मी आणि अण्णा, तर तुम्हाला जसं म्हटलं मी कचला गेले तर तिथून त्यांनी हा दाबेली मसाला आणला म्हणून आम्ही ॲक्च्युली दाबेली बनवतोय. आमच्याकडे असंच असतं की जेव्हा गोष्टी असतात तेव्हाच आम्ही ती गोष्ट बनवतो. असं नाही आहे पण तरी मम्मी बनवत असते आम्हाला. पण आता तो मसाला ती टाकतीये. ओ मम्मीने एवढा भरभरून मसाला टाकलाय की तो सगळ्यांना जाता रात्री. आणि ते गोळे आपली वाटलं बर का. ठीक आहे. मम्मी हा कचचा स्पेशल मसाला टाकलाय. वाव भरभरून खारट होईल एवढा टाकायचं. अबे साले आपली क्वांटिटी जास्त बटाटे. दीदी काही पण सांगते त्याच्याकडे लक्ष नका देऊ जास्त नाही. काय दीदी काही पण बोलते मध्ये मध्ये. मम्मी मला झोप येते. दीदीने मला उठून आणले. मला पण झोप आली पण ठीक आहे. तुमच्यासाठी गाईस फक्त उठून आलो. आपण काय केलंय. ओ ही कसली आहे चटणी. मगाशी मसाला बनवला. मसाला बनवलेला मम्मीने त्याची चटणी आहे ही. वाव आता भारी वास येतोय गाईस. एकदम वेगळ्या पद्धतीचा वास आहे हा. थोडस पाणी. की आपण काल काय केलं. आपण झोप काय येते आपल्याला. ह्याच्या आधीचा जो मी ब्लॉग टाकलाय त्याचाच कंटिन्यू त्यालाच कंटिन्यू करतोय आम्ही. ऍक्च्युली आम्ही काल जो तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला माझा त्याच्यामध्ये आम्ही रात्री 3 वाजता झोपलेलो. 3 वाजता झोपलो होतो. त्यामुळे आम्हाला आता आम्ही असं पण ठीक आहे. आम्ही ब्लॉग साठी रेडी आहोत असं. आणि आम्ही आता दाबेली बनवणारे आता म्हणून आम्ही दाबेली बनवणारे म्हणून अजून रेडी आहे फक्त तुमच्यासाठी. म्हणून लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा हा व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करा कारण की मी बघितलं आता आपले 369 झालेत. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओ जेव्हा मी टाकेल तेव्हा होऊन जातील 500 होऊन जातील है ना. प्लीज प्लीज. हो मम्मीने चाट मसाला टाकलाय आणि हळद टाकली आहे वाटतं ना. हळद टाकली. हळद कलर. ओ बापरे तुम्हाला इथं दिसत नाही व्हिडिओ मध्ये गाईस पण इतका लाल पण आहे बघा. ओ भाई डेंजर लाल झालाय. त्याच्यात आता चिंचेचं पाणी ना. आपण जी चिंचेची चटणी बनवली. चिंचेची चटणी आहे. हो हा आलाय. ह्याला भूक लागली आहे म्हणून मम्मी करत हो ना. मग फालतू हा काही इतका फालतू सारखा नाही म्हणतो. एका घ्यायचं नाही घेते बाबा तुझा. चल सर. ओ मम्मीने बटाटा टाकलाय. साईराज नाही आहे बघा काही. तिथं माझा हात धरला होता आता मूर्खासारखा फक्त. ओके दाबेलीचा बटाटा. मग काय कर वैभवीने बसून घेतलं. साईराज मी करत टाकेल. मी टाकणार नाही तर मग हे टाकेल. खूप आहे माझा तो कॅमेरा हलतो कारण की मी एका हाताने पकडला आणि हा माझ्यासोबत असं करतोय. आणि आमच्या मी करते बघू. सगळी मम्मी तर येत नव्हती. बोट येत आहे तुझे. सगळी मम्मी तर काही काय येत नव्हती म्हणून मम्मी म्हटलं मी खालवते म्हणजे मी पण लागून तुला फोन वाजला. तर इथपर्यंत तर स्मॅश केलंय. थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आम्ही. आणि जसं यूट्यूबमध्ये बघितलं होतं आम्ही की थोडे पाणी टाकून ती अजून तर वेगळ्या पद्धतीने कन्सिस्टन्सी येते ती. आता इथपर्यंत आली आहे. बघू आता टेस्ट करून की कसं लागतंय. थोडेसे लम्स आहेत ना. लम्स हा लम्स. हे असे वाले जे मी पास्ताच्या ब्लॉग मध्ये म्हणलेले. तो माझा पास्ताचा ब्लॉग इकडे बघा काही मी पिन करते.
मी गाठी बोललेले. तू कारण की तू माठी. ओके, मम्मीने अजून पाणी टाकलंय आणि आता ती त्या पावभाजीच्या स्मॅशरनी करतीये बारीक, म्हणजे लम्स राहणार नाही त्याच्यात. एक जीव होईल. आणि मला असं वाटतं की असे जे फूड ब्लॉग्स आहेत आता खूप कमी दिसतील माझ्या ब्लॉगवर तुम्हाला. ते का बरं ते तुम्हाला मी सांगू शकते. पण वैभवी दाखवू शकते पण तुम्हाला फूड ब्लॉग असे दाखवू शकते ना. ठीक आहे मग मी तुला घेऊन जाईल, मग तू दाखव. ओके, आम्ही दोघीने दाखवू शकत त्याचा रिझन मी नंतर सांगेल. माझ्यावर टेस्टिंग चालू आहे. ते मला म्हणते आंबट गोड लागते ना, मी तो खाऊन बघितलं. तिला बोललं तू खाऊन बघ. मम्मी आता म्हणे नाही तू का. मेरे पे टेस्टिंग होती है गाइस. आई एम अ रैट. बाबा मी आधी मसाला टाकला तो हे पण टाकला. बघू थोडासा फिका लागत होता पण जास्त तिखट होईल का. नाही ठीक आहे. हे बघा मम्मी पण स्ट्रॉंग आहे. डायरेक्ट हातात धरून करते ती. गॅस चालू असतो गाइस. चालेल. ओ मेहनत आहे. बघा झोपेचे डोळे घेऊन येतो आणि शर्ट घालून येतो डब्या. तुला दाखवले आम्ही झोपताना. तू दिसलाय कळलं ना डब्या. किती वाजता तो व्लॉग बघताल काही तुम्ही आधीचा. काय काय म्हटलं आदित्य. 4 वाजता झोपले मी 4:30ला. वरून पण पावणे 4ला. वाव. आणि मी लवकर झोपलेले बाबा 3 वाजता. 3 वाजता झोपले. 3 वाजता झोपले. पण तुम्ही 11 नाही. काय आदित्य फक्त 8:30 उठला. वैभवीच्या 11. आणि मी काही आज संडे असून सुद्धा मी गेले होते जॉबवर. आणि हे काहीच नाही. हे उठून सुद्धा घरी सकाळी किती वाजता गेली. किती वाजता मी 8:30ला गेली ना तू. हो नाही 8:30ला नाही 10:30ला 10ला गेले. 10ला गेली. किती वाजता आली. 1 नाही 2 वाजता आली. 2 वाजता आली. हा मी 2 वाजता आली. त्यांना काही माहित नाही. हाय आता हाताने घेत होता मी व्लॉग चालू केला तर लगेच गरम आहे. आता ह्याच्यावर एक्सपेरिमेंट करतोय आम्ही. चांगलं आहे. बघू मला बघा तुझ्या हातात स्वतः हाताने येते. गरम येते. ओ माय गॉड. हे बघा गाइस. आता चांगलं लागतं. मला मम्मी म्हणती कढीपत्ता दिसतोय का. तुम्ही म्हणलं नाही तर दिसत नाहीये, पण तिची ती टेक्निक आहे जो पोटात जाण्यासाठी आमची. हो ना. हो फक्त हो हा हो. कारण की ती तुझ्यासारखी नाही बोलत. हे बघा हिचं तोंड बघा. पण तुला तर तो पाहिजे. चल फुट चल. गाईज आता हे असं प्लेटिंग करतोय. त्याच्यामध्ये गार करायला ठेवतोय. मग त्याच्यावर आम्ही हे टाकू ना डाळिंब. मी म्हणणार होते श्रीखंड. ठीक आहे. कोणता सांग ना. शाळा मला म्हणतो हे दाबेलीचं एवढं बघून आदित्य पण चला गंगेवर बसू. जे नाशिकमधले नाही आहेत त्यांच्यासाठी ती गंगेवर मोस्टली एक खाण्याचे आयटम्स ते विकतात लोक तिथे बसून. तर आणि तसा टुरिस्ट प्लेस आहे म्हणून तुम्हाला बोलतो की चल गंगेवर जाऊन बसू हे विकण्यासाठी. असं खूप खूप जोक करा असतो. आणि त्याने आता मला डार्क फॅन्टसी दिली आहे. सो या मी खाते. माझे केस विचित्र वाटतात. आय वॉज नॉट रेडी आत्ता ब्लॉगिंग करण्यासाठी पण मला ठीक आहे. मम्मीने दाबेली बनवली आहे. वैभवी इकडे खाती आहे. कशी आहे. आपला ब्लॉग आठवतो ना आपण जो केलेला तो मी पिन करते इथे ना. खाऊन बघते. चांगली झाली आहे गाईज. मी माझा अवतारने दाखवत आहे पण चांगली झाली आहे. सो या दॅट्स फॉर द व्हिडिओ. येस.